देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। मोबाईल शॉपी फोडणारी टोळी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा फिर्यादी मोहन रामचंद्र बागडे व 41 वर्षे, राहणार शिवाजीनगर वेताळ रोड भूम येथील जय म्युझिकल अँड मोबाईल शॉपी नावाचे मोबाईलचे दुकानाचे शटरचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने 18 नोव्हेंबर 2024 रोजी 09.0 ते 19 नोव्हेंबर 2024 रोजी 02.30 वाजण्याच्या सुमारास तोडून आत प्रवेश करून दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे टेक्नो एज, MD विवो, सॅमसंग Z फोल्ड 6, OnePlus 10R, रेडमी कंपनीचे AR बड्स, रेडमी कंपनीचे स्मार्ट वॉच असे एकूण 6,89,866 रुपये किंमतीचा माल चोरून नेला, अशा मजकुराच्या फिर्यादी मोहन बागडे यांनी 19 नोव्हेंबर 2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भूम पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे। गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने कान्ही मोबाईल फोनचे लोकेशन धाराशिव, भूम, मोहा, रोकी, माळकरंजा असे वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्याने पथकाने नमूद ठिकाणी जाऊन शोध घेतला। मोबाईल सिमचा धरक त्याच्या ताब्यात असलेल्या मोबाईल फोनबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की मागील 4 दिवसापूर्वी भीमा काळे राहणार सांजा रोड धाराशिव याच्याकडून पावती नंतर देतो अशा अटीवर 5,000 रुपये ला विकत घेतला आहे असे सांगितले। त्यानंतर संशयित सिमचे लोकेशन भूम येथे येत असल्याने पथकाने नमूद ठिकाणी जाऊन तेथे एक महिला मिळून आली। तिच्या ताब्यात असलेल्या मोबाईलबाबत विचारपूस केली असता तिने सांगितले की माझा मुलगा राजू अर्जुन काळे याने आणून घरी ठेवला आहे असे सांगितल्याने राजा अर्जुन काळे याचा शोध घेतला असता तो गोलेगाव तालुका भूम येथे मिळून आला। त्यास ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझा साथीदार सुभाष श्रीरंग चव्हाण राहणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव असे आम्ही दोघांनी मिळून भूम येथील मोबाईल शॉपी दुकानाचे शटर तोडून दुकानातील बरेच मोबाईल चोरी केले आहेत असे सांगितल्यावरून पथकाने ढोकी येथे जाऊन सुभाष श्रीरंग चव्हाण यास ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता राजा काळे याने सांगितल्याप्रमाणे हकीकत सांगून सदर गुन्हा राजा अर्जुन काळे असे आम्ही दोघांनी केल्याचे कबूल केले। त्यावर पथकाने त्या दोघांनी काढून दिलेले मोबाईल हस्तगत केले। चोरीतील 25 मोबाईल फोन असा एकूण 5,35,206 रुपये किंमतीचा माल हस्तगत करून पुढील कारवाईस्तव नमूद दोघांना चोरीच्या मोबाईल फोनसह भूम पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे। तुळजापूरनामा न्यूज चॅनल, तुळजापूर, धाराशिव। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। Instagram आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।